श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण महिन्यात ही एक वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका, नाहीतर लक्ष्मी निघून जाईल. मित्रांनो, ही एक चूक केली तर लक्ष्मीला कायमचं तुमच्या घरातून हाकलून द्याल. हा नियम पाळला की लक्ष्मी दरवाजात उभी राहते. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी तुमचं संपूर्ण नशीब ठरवू शकते, बदलू शकते. होय, ही एक वस्तू जी तुमच्याकडे आहे तोवर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास असतो. पण जर तीच वस्तू श्रावण महिन्यात एखाद्याला तुम्ही देऊन टाकली तर लक्ष्मीही तुमच्या घरातून कायमची निघून जाते. आणि मग हळूहळू सुरू होतो दुर्दैवाचा खेळ. कधी पैसा टिकत नाही, कधी घरात वादविवाद वाढतात, कधी तब्येत बिघडायला लागते आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे नशीब तुमचं साथ देणं बंद करतं. अशी कोणती आहे ही वस्तू, कशामुळे तिचं देणं निषिद्ध मानलं गेलं आहे आणि का म्हणतात की जीव गेला तरीसुद्धा श्रावणात ती वस्तू कोणालाही देऊ नका. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, तेही सविस्तर, वैज्ञानिक, धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण कदाचित ही माहिती तुमचं संपूर्ण नशीब वाचवू शकेल. आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. मित्रांनो, ती वस्तू म्हणजे आहे झाडू. होय मित्रांनो, झाडूपासून बनवलेला झाडू हीच ती वस्तू आहे जी श्रावण महिन्यात कोणालाही देऊ नये. झाडू ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. ज्याच्याकडे झाडू आहे त्याच्याकडे लक्ष्मी असते असं मानलं जातं. झाडूचं धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व असं आहे की झाडूने आपण घाण साफ करतो, पण आध्यात्मिक दृष्टीने झाडू हा घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दरिद्रता दूर करणारा उपाय आहे. घरात झाडू योग्य वेळेला योग्य पद्धतीने वापरला तर नकारात्मक शक्ती घरात टिकत नाहीत. वास्तुशास्त्रातही सांगितलं आहे की झाडूला नेहमी लपवून ठेवावं, उघडं ठेवू नये, कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. झाडू देणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणं. कोणालाही झाडू देणं म्हणजे आपण आपल्या घरातील समृद्धी, लक्ष्मी, ऐश्वर, यश हे दुसऱ्याच्या हातात सोपवतो. विशेषतः श्रावणात जेव्हा देवदेवतांचे आगमन आणि आशीर्वाद मिळवण्याचा काळ असतो, तेव्हा जर आपण झाडू कोणाला दिला तर त्या वस्तूसोबत, त्या झाडूसोबत लक्ष्मी घर सोडते. श्रावण महिना म्हणजे अध्यात्म, उपासना, भक्ती आणि कर्म यांचा संगम. या महिन्यात पावसाचं शुद्ध वातावरण, देवपूजा, उपवास, ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढलेला असतो. अशा वेळी आपण कोणतीही गृहोपयोगी पण पूजनीय वस्तू जर दुसऱ्याला दिली तर ती वस्तू आपल्यासाठी अपशकुन घडवू शकते. झाडू गेल्यावर घरात काय काय घडायला लागतं? आर्थिक संकट सुरू होतात, पैसाच टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतो, घरात वादविवाद होतात, अकारण आजारपण सुरू होतं, नशीब पूर्णपणे थांबतं, मन अशांत राहतं आणि घरात सततची चिडचिड वाढते. महत्त्वाची कामे अडतात, तसेच व्यवसाय किंवा नोकरीतसुद्धा अडथळे निर्माण होतात. तुम्ही ही गोष्ट नकळत करत असाल का? म्हणजे अनेक वेळा आपण एखाद्याला मदतीच्या हेतूने प्रेमाने झाडू देऊन टाकतो, पण आपली नियत चांगली असली तरी काल आणि वस्तूचे प्रभाव हे नियम आपल्या भावना पाहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं दान करण्याआधी त्यामागचं अध्यात्म समजून घेणं आवश्यक आहे. झाडू केवळ झाडण्याचे साधन नव्हे, झाडू म्हणजे घरातील गुप्तधन राखणारी ऊर्जा. देवी लक्ष्मी झाडूपासून आपली ऊर्जा प्रसारित करते. काही घरांमध्ये झाडूवर हळद कुंकू लावून पूजन केलं जातं. कोणत्या दिवशी झाडू देणं सर्वात घातक असतं? मित्रांनो, सोमवारी, शुक्रवार हा लक्ष्मीचा खास वार. तसेच अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी या विशेष दिवसांना आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेषतः श्रावण महिन्यातील कोणताही शुक्रवार असो तर तो अत्यंत अपशकुनकारक ठरतो. या दिवशी जर कोणी झाडू मागितला तर स्पष्ट नकार द्यावा. झाडू कोणाला द्याल तर वाईट परिणाम कोणावर होतो? झाडू देणाऱ्यावर की घेणाऱ्यावर? जो देतो त्याच्यावरच परिणाम होतो, कारण त्याने त्याच्या घरातील शक्ती दुसऱ्याला दिलेली असते. मिळवणारा झाडू वापरतो पण प्रभाव त्या देणाऱ्याच्याच घरात उरतो. काही वेळा देणाऱ्यावर आर्थिक संकट, दारिद्र्यता, व्यवसायात नुकसान, घरात अशांती इत्यादी निर्माण होतात, असे परिणाम होतात. श्रावणात हे केल्याने त्याचा 100 पट परिणाम मिळतो. तो कसा? श्रावणात भूत, प्रेत आणि सूक्ष्म ऊर्जांचा वावर अधिक असतो. त्यामुळे झाडू दिला की त्या ऊर्जा तुमच्या घरातून बाहेर पडतात आणि चांगली ऊर्जा विस्थापित होते. श्रावणात झाडूचा विशेष वापर नकारात्मक शक्ती झटकण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्याचं घरात असणं फार महत्त्वाचं असतं. झाडू देताना अजून कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या? एक म्हणजे झाडू नेहमी रात्री द्यायचा नसतो. रात्री दिलेला झाडू घरातून चांगली ऊर्जा बाहेर फेकतो. झाडू घरात उघडं ठेवू नका. उघडा झाडू म्हणजे लक्ष्मीचा अपमान. झाडू कधीही पायाने मारू नका. पाय लागल्यावर झाडूवर हळद कुंकू लावावं. झाडू तुटला की काय करायचं? तुटलेला झाडू योग्य पद्धतीने वाहून टाका किंवा विसर्जित करा. कोणालाही देऊ नका. नवीन झाडू घरात कधी आणावा? नवीन झाडू घरात आणण्यासाठी शनिवार किंवा अमावस्येचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी झाडू खरेदी करणे म्हणजे उत्तम मानले जाते. जर चुकून झाडू दिला असेल तर काय उपाय करावा? नवीन झाडू आणून लक्ष्मीची पूजा करा. त्या झाडूवर हळद कुंकू लावा. शुक्रवारच्या दिवशी त्या झाडूला गुप्त ठिकाणी ठेवा. देवी लक्ष्मीची क्षमा मागा आणि 11 वेळा लक्ष्मी स्तोत्र किंवा श्री सूक्त म्हणा. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या आयुष्यात प्रगती, समाधान, धन, ऐश्वर्य आणि शांतता आपल्या सर्वांना हवी असतं. पण अनेकदा ही स्वप्न आपणच आपल्या हाताने नाकारतो. अज्ञानामुळे, परंपरा न समजल्यामुळे. आज तुम्ही हे शिकलात की झाडू देणं म्हणजे लक्ष्मी घराबाहेर जाण्याची सुरुवात. आणि विशेषतः श्रावण महिन्यात ही एक छोटीशी चूकसुद्धा तुमचं नशीब ठप्प करू शकते. म्हणूनच झाडू कोणालाही देऊ नका, खास करून श्रावण महिन्यात. नाहीच नाही. आणि आपल्या घरातील झाडूचा मान राखा. तो केवळ सफाईचं साधन नाही तर समृद्धीचं प्रतीक आहे. हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण अनेक लोक अजूनही ही चूक करत आहेत आणि अकारण दुःख भोगत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय लक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.